बैठकीत काय झालं आणि त्याच्या अगोदर तुमचं तुम्हाला सकाळी नितीन सरदेसाई साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने तुम्हाला बाईट दिलेली आहे आणि मी पहिल्यापासून एक वाक्य बोलतो की आमचा पक्ष हा आदेशावर चालतो. मला आनंद आहे की पक्षाने मला एक आदेश दिला, तो आधीही पाळला होता आणि आजही अत्यंत आनंदाने पाळला. परंतु किंतु काहीही माझ्या मनात नसतं. राजसाहेबांनी उडी मारायला सांगितलं की उडी मारणार. त्यामुळे आज मी आज फॉर्म भरायला जाणार होतो, तर पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही. पण मग पाठिंबा देणार का कोणाला? जसं लोकसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यात नाही, अजून काय या गोष्टीची वाच्यता काही माननीय साहेबांनी राजसाहेबांनी केली नाही, त्यामुळे त्याविषयी मी बोलू इच्छित नाही. मला आदेश आला आणि पक्षासाठी आम्ही निष्ठावंत राजसैनिक. राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची, नाही उडी मारायची. तयारी सुरू केली होती तुम्ही निवडणुकीची, कारण की फॉर्म भरायचा आजचा दिवस होता. नाही 100% केली होती ना. पण आज काय आहे की सन्माननीय साहेबांकडे तुम्हाला माहिती असेल 3 तारखेला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आले आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आम्ही फॉर्म भरत नाही. कार्यकर्त्यांची समजूत कशा प्रकारे काढायला? कार्यकर्ते कट्टर सैनिक आहेत. कार्यकर्त्यांच्या आमच्या मनसेमध्ये समजूत काढावी लागत नाही. साहेबांचा आदेश हा आमच्याकरता अंतिम आहे आणि आम्ही निष्ठावंत राजसाहेबांचे सैनिक आहोत. त्यामुळे असं काही माझ्या चेहऱ्यानं वाटतंय का मी दुःखात बुडालेलो आहे वगैरे? नाही ना. मनातून नेमकी काय भावना? चेहऱ्यावरती जरी दिसत नसले तरी तेवढा पण मी ऍक्टर चांगला नाही. एकच जागेवरती असणार आहे का सगळीकडे आपण? नाही. हिंदी में आपसे जानना चाहें आप किस तरीके का भूमिका आपकी रहेगी, क्या कहें? आपको पता है कि हम लोग पदवीधर ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी कोकण पदवीधर हम लोग लड़ रहे थे और मेरा नाम भी डिक्लेयर हुआ था, लेकिन परसों माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी ने माननीय राज साहब की भेंट ली और उन्होंने रिक्वेस्ट की थी, तो राज साहब ने उनकी रिक्वेस्ट को माना है और आज हम लोग आखिरी दिन था फॉर्म भरने का, तो हम लोग फॉर्म नहीं भर रहे और शुभेच्छा है हमारे तरफ से, मेरी तरफ से निरंजन जी को। एक सवाल है, जहां पर कोई भी कार्यकर्ता या एक पक्ष बनाता है वो विधायक के लिए या बड़े पदों के लिए जाना चाहता है, तो यहाँ पर बिनशर्त का एक ये हुआ, तो ये पूरी नीतियों को एक अलग नीति देखी जाती है, ये राजनीति है या राज की नीति बन रही है? देखिए, ऐसे कोई बात नहीं. हमारा पक्ष आदेश पे चलता है और हमारा पक्ष राजनीति से ज़्यादा समाज कारण पे चलता है. हम लोग ने काम रुकाया नहीं है, रोकेंगे भी नहीं. और राज साहब का आदेश हमारे लिए काफ़ी है. राज साहब ने बोला कूदो तो कूदेंगे, राज साहब ने बोला रुको तो रुकेंगे. धन्यवाद.